कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दादा, तू सांगितलेल्या नंबरची माहिती गावली। कुणाची गाडी ती? लई मोठ्या माणसाची गाडी आहे ती। आपल्या जिल्ह्याचे साखर सम्राट, कारखान्याचे मालक माननीय प्रतापराव इनामदार त्यांची गाडी आहे ती। काय? हा, इनामदारांची गाडी सिद्धार्थकडे कशी? त्याचा काय संबंध इनामदारांशी? दादा, अरे एवढा कसला विचार करतोय? त्या इनामदारांना एकुलती एक पोरगी आहे का रे? हा आहे की, तुला कस काय माहित? पूनम इनामदार नाव आहे तिचं। पूनम इनामदार म्हणजे ही हॉस्पिटलमध्ये होती तीच पोरगी असणार। पुढ्या मला एक कळ ना, दादा पुरी बद्दल काय विचारतोय? तेच तर, लग्न झालंय राव त्याचं। हा, काजू विचार की त्याला। मी नाही बाबा, मला तुडवल, तू विचार। मला काय गोंजारल होई, मला पण तुडवल। विचार ना। अरे पण ना। दादा म्हणजे मी काय म्हणतोय, आता तुझं लग्न झालं ना, मग तू ते पुरी बद्दल काय विचारतोय? दादा, अरे लग्न झालेल्या माणसानं असं दुसऱ्या पोरीची माहिती काढणं बरोबर नाही। हा, आणि त्याचं कसं असतं दादा, लग्न झालं का नाही की नो इकडं तिकडं बघीन, ओनली बायकोकडे बघीन आणि ती त्याची टॉकिंग। तसं नाही बाबा काय। अरे ते इनामदार एक दोन वेळा डॅडींकडे आले ना, म्हणून मी आपलं सहज विचारलं। मग हे गाडीचं काय विचारलंस? गाडी बिडी घेतो का काय? अरे बाबू, म्हणजे आधी मोबाईल, आता गाडी, म्हणजे वहिनीला 2-2 गिफ्ट। वा 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 दादा, आवडले। एक काम कर, घे गाडी तू। आपण एक काम करायचो, दररोज असं दुकानाला गाडीत येच। अरे गाडीतलं नाही काजू, एसी गाडीत नाही येऊ आपण। आपला किराणाचा माल पण एसी गाडीत नाही येणार। काजू, तुला कळतंय का? एसी गाडी असेल तेव्हा गावातल्या पोरी आपल्याकडे टाका मका बसतील। दादा, घे गाडी, घे घे घे। या गाडीत पेट्रोल भरायची वेळी माझा जीव वर खाली होतो, तुम्हाला एसी गाडीत दुकानात यायचंय। लय मोठे जागीरदार लागून गेला ना तुम्ही। हा, जावा काम करा जावा। हा, काजू, त्या पूनम इनामदारला बघितलंय का तू? बघितलंय पण नाही बघितलं असे। प्रतापराव इनामदार हे तर लय मोठं प्रस्त आहे। तुळजाला फसवून आता तो सिद्धार्थ त्यांच्या पोरीच्या मागं लागलाय। तिच्याकडे पैसे मागितलं तसं तुळजाकडनं पण मागितलं असतं का त्यानं? मागितलंच असतील। तुळजाला विचारायला पाहिजे, पण विचारणार कसं? नाही नाही, एवढं संपव। नाही पासा नको, आता नाही जायचं। एक तर घास आहे। तात्या मामा, या तुमच्या गोळ्या। ही वाली सकाळी नाश्त्यानंतर, ही वाली दुपारी जेवणानंतर, आणि या ज्या 2 गोळ्या आहेत त्या रात्री जेवणानंतर। विसरू नका। राहिलं ना लक्षात? नाही विसरायचो बघ, आणि विसरलो तू इचलच की गोळ्या घेऊन। ती काळजी घेतेस ग माझी। मला मरणाच्या दारातनं बाहेर काढलंस बघ, कसं आभार मानू तुझं। तात्या मामा, घरातल्या माणसांचं कोण आभार मानतं का? आणि आपलीच माणसं मदतीला येणार नाही तर मग अशा माणसांचा आपलेपणाचा काय उपयोग? बोलाय ऐकायची नाहीस बघ पुरी तू। अक्षय आईवर गेलीस, लग्नाआधी तुझी आई बी अशीच होती। माझ्या परीच बारकी आहे, पण मला मोठ्या बहिणी परमानं समजून सांगायची। माझी लई काळजी घ्यायची बघ, आणि माझ्या वराडताना तर लई चुरू बोलायची। चुरू बोलायची।
तात्या मामा, आईची खूप आठवण येते ना. एवढं सगळं झालं आणि ती तुम्हाला बघायला पण नाही आली म्हणून वाईट वाटत असेल ना तुम्हाला. वाईट कसं ना पुरी, तिच्या हातात असत तर ती फक्त सोडून पळत आली असते मला बघाय. पर तिचा हात बांधलेत पुरी. दाजींच्या बरं कोण जाणार गे. बाईचं सासरण माहेरी एकमेकांपासून दुरावलं ना, बाईचे लय घुसमट होते पुरी. ती मनानं ना धड माहेरात असत्या ना धड सासरची असत्या. माझ्या शाळेचं मी असंच झालं असतात. तर एक सांगतो बघ, मी बरा व्हावा म्हणून तिनं देव पाण्यात बुडवून ठेवला असत्याला बघ. लई जीव आहे तिचा माझ्यावर. तुम्हाला आईशी बोलायचंय का? थांबा सूर्या, मला तुझा फोन दे ना. निस्ती तारावटी चुकी मारा, अहो तारावटी चुकी मारा, निस्ती तारावटी चुकी मारा, अहो तारावटी चुकी. मालक, कोणाचा वाजला? आमचा नाही, माझा आहे. उचला उचला आणि स्पीकरवर टाका. हे घ्या. शालन, देव काढलंच का ग पाण्यातलं बाहेर? दादा, तुला कसं कळलं मी देव पाण्यात ठेवले होते ते? अगं भाव आहे मी तुझा. तू माझ्यासाठी काय करशील आणि काय नाही मला ठाव नाही वय. दादा, अगं तुझ्या प्रार्थनेनंतर मी मरणाच्या दारातनं बाहेर आलोया. अरे स्वतःची काळजी घे की, असं नको वागूस. नाही वागणार आता असं. घेईन काळजी स्वतःची. शालन, मला भेटता येईल का ग? दादा, अरे माझ्या लेकीच्या रूपानं मीच तुला बघते असं समज. हॅलो आई, डॅडी आहेत का तिथे? बरं मग माझा एक निरोप सांगशील का त्यांना? त्यांना सांग, हे जग एकटा माणूस चालवत नाही. एखाद्याला तुम्ही मदत नाही जरी केली ना, तरी त्याला कोणी मदत करत नाही असं कधीच होत नाही. उलट ज्याच्यासोबत कोणी नसतं त्याच्यासोबत देव असतो, आणि तो देव सगळं बघत असतो. प्रत्येकाच्या कर्माचा झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.